हे पाणी आण ग. ओ लाईट बिल भरलं का? हा भरले. आणि गॅस बिल? भरले. किराणा बिल? भरले. वायफाय? भरले. 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 अय ओ मी काय म्हणते, आज एक सुद्धा कारण देत नाही तुम्ही मला भांडणं करायला. एवढी सगळी कामं आज तुमच्या लक्षात राहिलीच कश काय? आपल्या लग्नाला 4 वर्ष झालेत. मला सगळं माहित असते तू पुढचा प्रश्न काय विचारणार आहे, त्याच्यामुळे मी ना सगळी कामं आधीच करून ठेवले. बर सांगा बरं, आपल्या अॅनिव्हर्सरीची डेट काय आहे मग? 21 मे. इंग्लिश महिना नका सांगू, मराठी महिना सांगा काय आहे? ये फंस गया सीएम। भाद्रपद. आणि माझी बर्थडे? बरं ते दरवाजा वाजल्या उघड जा. बरं बरं सांगते मी. तुम्ही त्या प्रियाला कसले पैसे दिलते हो? अगं ऋतुजा, तू रागवशील म्हणून मी तुला सांगितलं नाही. तिचा नवरा एक्सपायर झाल्यानंतर आहे ना तिच्या घरच्यांना थोडी मदत व्हावी म्हणून मी पैसे दिले होते आणि तिने तेच रिटर्न केलेत आता मला. का बरं? त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी काही प्लॅनिंग सेव्हिंग केलं नव्हतं का? नाही अगं नव्हता घेतला, पण ते बघूनच आहे ना मी आपल्या फॅमिलीसाठी टर्म इन्शुरन्स काढला. अगं टर्म इन्शुरन्स म्हणजे आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देतं. समजा उद्या मला काही कमी जास्त झालं तर तुला कोणावर डिपेंड राहावं लागणार नाही आणि तुला कुटुंबाला आरामात जगता येईल. ओ काही काय बोलता हो तुम्ही? अगं मी काही निगेटिव्ह नाही बोलत आहे, पण आयुष्यात कधीही काय होऊ शकतं, त्याच्यामुळे मी फ्युचर प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. हा बरोबर आहे तुमचं, पण त्याला खर्च किती येतो? अगं खूप स्वस्त आहे. महिन्याला 400 ते 500 रुपयापासून प्रीमियम सुरू होतो आणि कोट्यावधी रुपयापर्यंत कव्हरेज मिळू शकतो. आणि प्लॅन घ्यायचा असेल ना तर बायोमध्ये लिंक आहे आणि ट्रस्टेड कंपन्यांवर 15% डिस्काउंट पण चालू आहे. चांगलं काम केलं बरं का तुम्ही. पण माझी बर्थडे कधी ते कधी सांगणार? 4 मे. आणि आपण पहिल्यांदा भेटलो होतो तो दिवस? 31 ऑक्टोबर. त्या दिवशी नक्षत्र कोणतं होतं? कसं माणूस आहे हा, याला माझ्याबद्दल काहीच माहित नाही. तरी माझी आई म्हणत होती याच्या बरोबर लग्न करू नको. चालले मी माझ्या माहेरी.